महाराष्ट्राला विकण्याचं काम सरकार करतंय असं नाना पटोले म्हणतायत। महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू आहे, यापुढे काय काय होतं तेही पहा असंही त्यांचं म्हणणं आहे। खोट्या नरेटिव्हचे मास्टरमाइंड शहा आणि भाजपच असल्याचाही पलटवार नाना पटोले यांनी केलाय। मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडी हाच चेहरा असेल, कोणत्याही व्यक्तीचा विशेष चेहरा मुख्यमंत्री पदासाठी नसेल असंही ते म्हणाले। महायुतीमध्ये महाभारत होणं तय आहे। आता भगवान श्रीराम पण त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे महाभारताचीच आता प्रक्रिया सुरू होणार आहे। नेत्यांचा पक्ष म्हणजे महायुती आणि कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणजे महाविकास आघाडी, आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये महाभारत तय आहे। आता पुढं अजून काय काय होतं आपण ते सगळं बघणारच आहे। त्याच्यामुळे मी आज काय फार प्रतिक्रिया द्यावं असं मला वाटत नाही। त्याचे मास्टरमाइंडच खोटं नेरेटिव्ह निर्माण करण्याचं अमित शहाचे आहे, एक्सपर्टी आहे। 400 पार हा नेरेटिव्ह कोणी टाकला? आता टाका ना, 250 पार महाराष्ट्रातही टाका हा नेरेटिव्ह। ज्या पद्धतीनं लोकशाहीचं ला न मानणारी व्यवस्था जी भाजपमध्ये आहे आणि खोटं नेरेटिव्ह टाकण्याची मानसिकता त्यांची जी आहे, आपले स्वतःचं पाप दुसऱ्यावर टाकणं हे मानसिकताच भाजपची आहे। काँग्रेसने कुठलंही खोटं नेरेटिव्ह टाकलेलं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।